श्रावण महिन्यातील सर्वात पहिला सण म्हणजे नागपंचमी। नागपंचमीला बऱ्याच भागात वेगवेगळे पदार्थ बनतात। आज आपण पाहणार आहोत कोकणातील पारंपरिक पदार्थ हळदीच्या पानातल्या पातोळ्या। आता आपण पाहूया पातोळ्यांची रेसिपी। नमस्कार मंडळी, मी रश्मी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आता आपण एक कढई ठेवलेली आहे गॅसवर, त्याच्यात थोडे 1 चमचाभर तूप टाकलेले आहे। एक कोवलेलं खोबरं घेतलेलं आहे 2 वाटी। तुम्हाला नारळ नसलच खोवायचं असेल तर काय करायचं, खोबऱ्याची साल काढून घ्यायची पाठीमागचं असं, आणि मग ते मिक्सरला लावून घ्यायचं। त्याच्यामध्ये 1 वाटी गूळ टाकलेला आहे। हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया आता गूळ आणि खोबरे। आता आपण टाकूया 1 चमचाभर साखर। साखर टाकलं ना की सारण थोडंसं खसखशीत होतं। हे चांगलं हलवून घेऊया। आता मी ह्याच्यामध्ये 1 चमचाभर वेलची पावडर टाकलेली आहे। हे पण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये 1 चमचा मी खसखस पण टाकलेली आहे, पण त्या लाईट गेली त्याच्यामुळे ती क्लिप माझी शूट झाली नाही। आता आपलं सारण तयार आहे। आता आपण इथं उकडीची तयारी करूया। आता मी इथे 1 वाटी पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण किंचित अशी साखर टाकायची आहे। आता थोडंसं तूप टाकायचं, 1-2 थेंब। चांगलं आता हलवून घेऊया। आता आपलं पाणी उकळलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण 1 वाटी पीठ टाकायचं तांदळाचं। हे माझं आंबेमोहर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी, तांदूळ स्वच्छ धुवून वाळवून मग दळून आणलेलं आहे। आता आपली चांगलं हलवून घेतलेलं आहे, त्याला आता 1 वाफ आणून द्यायची। आता आपली एक पिठाला चांगली वाफ आलेली आहे। आता आपण चांगला हलवून घेऊया आणि गॅस बंद करून त्याला 15 मिनिटं असंच झाकून ठेवूया। आता 15 मिनिटं झालेली आहे। आता आपण पीठ चांगलं मळून घेऊया। पीठ थंड झालेले आहे, त्याच्यामुळे चांगलं व्यवस्थित मळून घ्यायचं। मळून घेतलं पीठ की पातोळ्या मस्त चांगल्या असं लुसलुशीत होतात। थोडंसं मी हाताला तूप लावलेलं आहे, परत एकदा चांगलं मळून घेतलेलं आहे। आता मी गोळे केलेत, हे लिंबा एवढे गोळे करायचे छोटे छोटे। गोळे एकसारखे करून ठेवले ना की हात आपले सगळे असे चिकट होत नाहीत। आता आपण पातोळ्याची ही हळदीची पानं आहेत, ही चांगली पानं स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहेत। पातोळी कशी व्यवस्थित पातोळी यायला पाहिजे म्हणून पानं पण व्यवस्थित अशी बघून घ्यायची। आता आपण पातोळ्यांसाठी चालू करूया पातोळ्या बनवायला। आता मी हळदीच्या पानावर थोडं तूप लावून ह्या गोळा चांगला लाटून घेतलेला आहे। पातळ असं लाटून घ्यायचं, म्हणजे त्याच्यावर त्या हळदीची डिझाईन आहे ना ती पण छान दिसते। आता आपण त्याच्यामध्ये सारण भरायचं आहे। हे सारण भरताना मधोमध भरायचं, म्हणजे त्याची करंजी व्यवस्थित होते। आता आपण ही पातोळी बनवून घेऊया। हळदीचं पान वरण चांगलं दाबून घ्यायचं, व्यवस्थित हलक्या हाताने दाबायचं, एकदम जोरात दाबायचं नाही, म्हणजे आकार पण त्याचा व्यवस्थित येतो आणि फाटत पण नाही। आता आपण अशा पातोळ्या सर्व बनवून घेऊया। आता हे मी कढई ठेवली होती, त्याच्यामध्ये पाणी ठेवलं होतं उकळायला, त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवलाय, या चाळणीला मी तूप लावून पातोळ्या ठेवल्या आणि आता उकडून घेऊया। एक 10-15 मिनिटं चांगलं असं वाफून घेतलेलं आहे। आता आपण आपल्या पातोळ्या बघूया। हे माझं थोडं सारण उरलं होतं म्हणून मी थोडे 4 मोदक केले।
आता आपल्या ह्या मऊ लुसलुसीत अशा पातोळ्या तयार आहेत. मी आता एक तुम्हाला तोडून दाखवते. बघा कशी झाली बरं. आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्री कृष्ण.